नमस्कार, राणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त अशी पुरी भाजी. ही पहा, भाजी पण एकदम पटकन होणारी आणि झटपट होणाऱ्या अशा पुऱ्या आहे. तुम्ही पण अशा प्रकारे पुऱ्या कधी बनवल्या आहेत का? चला तर मग सुरुवात करूयात. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व मी व्हिडिओचे काही लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, ते पण तुम्ही जाऊन चेक करा व व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. हे पहा, त्यासाठी काय केलेलं आहे, मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 2 पळ्या तेल घातलेलं आहे व अर्धा चमचा जिरे मी घातलेले आहेत. त्यामध्ये आपण कांदा व टोमॅटोचं वाटण मी घातलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरही घातली होती, ते छानपैकी वाटून घेतलेलं आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण आता छानपैकी तेल सुटेपर्यंत ते परतून घेऊयात. हे टोमॅटो व कांदा हे मी भाजलेलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला छानपैकी ते परतून घ्यावे लागेल. हे पहा, अशा प्रकारे मी 2 ते 3 मिनटं छानपैकी ते मसाला परतून घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, त्यामध्ये मी काश्मीरी लाल तिखटही टाकलेलं आहे व धना पावडर टाकून मी ते छानपैकी मिक्स केलेलं आहे. हे पहा, अशा प्रकारे मी काय करत आहे, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे व तेच पाणी त्यामध्ये मसाल्यामध्ये घालणार आहे, त्यामुळे मसालेही जळणार नाहीत. हे पहा, अशा प्रकारे आपण आता छानपैकी ते परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. हे पहा, छानपैकी तेल सुटलेलं आहे. मी 2 ते 3 बटाटे हे उकडून घेतलेले होते व ते आपण त्यामध्ये घालणार आहोत त्या मसाल्यामध्ये. हे पहा, अशा प्रकारे त्यामध्ये मी थोडेसे काळे चणे घातलेले आहेत, ते उकडून घेतलेले आहेत. ते पण आपण त्यामध्ये घालून आता छानपैकी मिक्स करून घेऊयात. हे पहा, बटाटे पण एकदम जास्त उकडलेले नाहीत आणि मी फोडी पण थोडेसे मोठे मोठे ठेवलेले आहेत. हे पहा, अशा प्रकारे आपण आता त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, थंड पाणीही घालायचं नाही. हे पहा, बटाटेही आपले उकडलेले आहेत, त्यामुळे पटकन शिजतात. हे पहा, अशा प्रकारे मी अर्धा ग्लास पाणी हे गरमच घातलेलं आहे, त्यामुळे आपल्या भाजीला तरीही छान येईल व त्याची टेस्टही छान लागेल. हे पहा, अशा प्रकारे मस्त छान आपली भाजी ही दिसत आहे. त्याला उकळी आपण छानपैकी काढून घेऊयात व 4 ते 5 मिनटे आपण तिला झाकून ठेवणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे. हे पहा, शेवटी मी चवीनुसार मीठही घातलेलं आहे. तिखट हे तुम्ही कमी जास्ती करू शकता तुमच्या आवडीनुसार. हे पहा, अशा प्रकारे आता मी त्याला 4 ते 5 मिनटासाठी झाकून ठेवत आहे. हे पहा, 4-5 मिनटे झालेले आहेत. आपली भाजी छान झालेली आहे. मी त्यावर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. मस्त छान आपली रस्सा भाजी तयार आहे. हे पहा, अशा प्रकारे मी थोडीशी पतलीच भाजी बनवलेली आहे. मस्त छान झालेली आहे आपली भाजी. भाजी आवडली तर नक्की लाईक करा व कमेंट करूनही सांगा भाजी कशी झाली आहे ते. हे पहा, मस्त छान आपली भाजी तयार आहे. आपण आता पुऱ्या बनवून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे बटाटा भाजी बनवलेली आहे मी. चला तर मग आता पुऱ्या बनवून घेऊयात. आपली भाजी तयार आहे. त्यासाठी मी काय केलेलं आहे, कणिक मळून घेतलेली आहे. ती 5 मिनटे अगोदर मळून ठेवली होती. अशा प्रकारे आपण जेवढा पोळीला उंडा घेतो चपातीला ना, तेवढाच उंडा आपण घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे छानपैकी आपण आता पोळी लाटून म्हणजे चपाती लाटून घेणार आहोत. व चपाती लाटून झाल्यानंतर आपण काय करूयात, त्याचे असे 4 कोणी कापून घ्यायचे आहेत. हे पहा, असं चौकोनी आकाराची आपण पुरीही कापून घेणार आहोत. तेल पण गरम झालेलं आहे, आपण त्यामध्ये त्या पुऱ्या घालून घेऊयात. हे पहा, मस्त छानपैकी आपण तळून घेणार आहोत. टम फुगलेल्या अशा आपल्या पुऱ्या हे तयार होतात. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की पुऱ्या एकदा बनवून पहा व कमेंट करूनही सांगा. आणि झटपट तयार पण होतात अशा प्रकारे पुऱ्या ह्या, जास्त वेळ पण नाही लागत. हे पहा, मस्त आपली पुरी ही तयार झालेली आहे आणि टम्मही फुगलेली आहे. आणि साधी आपली चपाती करतो ना, तीच कणिक मी वापरलेली आहे. हे पहा, अशा प्रकारे मस्त छान झटपट कोणी पाहुणे आले किंवा
पटकन आपल्याला जर गडबड असेल, छोटे बाळं असतील, तर अशा प्रकारे पुरी भाजी तुम्ही नक्की बनवून पहा. हे पहा, अशा प्रकारे आपल्या पुऱ्या पण तयार आहेत. हे पहा, 2 पुऱ्या ह्या मी तुम्हाला तळून दाखवल्या आहेत. मी सर्व पुऱ्या या अशाच प्रकारे बनवून घेतलेल्या आहेत. हे पहा, मी भाजीही टाकत आहे. मस्त छान आपली भाजीही तयार झालेली आहे. मस्त पुरी भाजीही आपली तयार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकनचं बटनही दाबा. व तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.